या इकडे बघा, आपण थांबलो घाटाच्या इथंच थांबली, गाडी तर लावली कारण इकडनं असा दरीचा व्ह्यू भेटतोय. तो दिसतोय, तो आहे प्रतापगड किल्ला. तिकडे जायचं आपल्याला. असं पूर्ण घाट उतरून खाली उतरून परत वरती जायचं, चढायचं तिकडे त्या डोंगरावर जायला प्रतापगड किल्ल्यावर. मित्रांनो, आपल्या 2 दिवसाच्या महाबळेश्वर ट्रिपच्या दरम्यान आपण महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगड किल्ल्याला भेट देण्याचे ठरवले आणि त्यासाठी आपण तिकडे निघालो. महाबळेश्वरहून प्रतापगडला जाण्यासाठी साधारण पाऊण तास ते 1 तास लागतो. असा मस्त घाटाच्या रस्त्याने जावं लागतं. घाट उतरून पोलादपूर महाबळेश्वरच्या रोडने जावं लागतं. पुढे याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला प्रतापगड किल्ल्याची कमान पाहायला भेटते. या कमानीपासून आतमध्ये किल्ला जाण्यासाठी आपल्याला 3 किलोमीटरचा प्रवास करून जावा लागतो. ही आहे पार्किंग, आपण इथं लावली गाडी आणि हा इकडे आहे किल्ला. तर इकडं जायचं आतमध्ये. हे बघा, या इथे आहे हे टुरिस्ट गाईड ऑफिस. इथनंच गाईड घेऊ शकतात तुम्ही. मित्रांनो, या प्रतापगडच्या पायथ्याशी हे टुरिस्ट गाईडचं ऑफिस आहे, जिथं हे लोक 1000 रुपये चार्ज करतात तुम्हाला पूर्ण गडाचा टूर देण्यासाठी. हे चार्जेस जरा मला जास्त वाटले. मी त्यांच्याशी बार्गेन करायचा प्रयत्न केला पण त्यांनी काय ऐकलं नाही. म्हटलं की आमचं रजिस्टर्ड असतं आणि तुम्हाला पावती वगैरे भेटते. ठीक आहे, मी म्हटलं मला पावती नाही भेटली तरी चालेल, काहीतरी कमी करा. मग ते 600 रुपीज म्हणले होते, पण नंतर ते म्हटले की मला शूट करायचं होतं. म्हटले नाही, शूट नाही करता. म्हटलं मग 1000 रुपये दिल्यावरती शूट होईल का? म्हणजे नाही, 1000 रुपये दिले तरी पण शूट नाही करता येणार. त्याच्यामुळे मग मी गाईड घेणं टाळलं. म्हटलं पुढे जाऊ. आणि पुढे मला एक दुसरे इथले प्रायव्हेट गाईड भेटले जे गडावरतीच राहतात. पायथ्यापाशी आलोत, इथून सुरुवात करतो आपण आणि आपल्यासोबत गाईड राहत आहेत. हे गाईड आपण घेतलेत माहिती गडाची देण्यासाठी. दादा, पहिलं तुमचं नाव सांगा. प्रथमतः तुमचं कुटुंबाचं या गडावरती स्वागत. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला प्रतापगड तुम्ही आता फिरताय. या गडावरती तुमचं स्वागत. माझं नाव गणेश बबन कासुर्डे. मी गडावरतीच राहतो. हा जो किल्ला पाहायला सुरुवात करतोय शुभकालीन गुहा. पहिलं पॉईंट आहे, ऑन द वे जाताना 20 ठिकाणं पाहिजेत, पण मेन गडाचा इतिहास काय, अफजलखानाचा वध केला तिथे. तो स्पॉट तुम्हाला मी दाखवतो, कारण सावलीत उभे त्यामुळे मुनात जाताना तुम्हाला दाखवतो. हा जो गड किल्ला हा किल्ला खाजगी मालकीचा, गव्हर्नमेंटच्या ताब्यात नाही आहे. तुम्ही लोक आता हिल स्टेशन महाबळेश्वर किंवा पाचगणी फिरायचं म्हटलं तर एंट्री फी टॅक्स द्यावा लागतो ना. तर हा गड फी एंट्री फी वगैरे नाही आहे. शिवाजी महाराजांची 13वी पिढी उदयनराजे भोसले सातारचे, त्यांच्या खाजगी मालकीचा किल्ला. अच्छा. बाळा, टोटल किती फोर्ट आहेत महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे? 365. सगळ्यात मोठा किल्ला जवळच आहे रायगड, इथून 65 किलोमीटर वरती आहे. पण हा किल्ला राजांनी देवीच्या मंदिरासाठी बांधला. इकडे गड नव्हता, हा डोंगर होता. हा डोंगराचं नाव काय होतं? ढोरप्याचा डोंगर. ढोरप्या म्हणजे कळलं बाळा? गाई म्हशींना आपण गावाकडची लोक ढोरं म्हणतो ना. गाई म्हशींना गड नव्हता तेव्हा आजूबाजूची लोक बरेचशी गाव आहेत, 105 गाव आहेत. मग शिवाजी महाराज ह्या जावली खोऱ्यातून जायला खूप त्रास व्हायचा, कारण गड नव्हता ना. सुभेदार कोण होता? चंदाराव मोरे. म्हणजे विजापूरच्या आदिलशानं जावलीचं खोरं आणि जावलीचं जाळं त्या जहागिरी दिलं होतं. सज्जनगड माहिती आहे ना? हो. तिथून सुरुवात झाली रायगडची काळ नदीपर्यंत, आणि कोकणातला खेड माहिती आहे ना? हो. तिथून पुण्याच्या भोरपर्यंत. म्हणजे एवढा मोठ्या प्रॉपर्टीचा ऑनर चंदाराव मोरे. शिवाजी महाराजांनी समजवलं की आपण दोघं एक झालो तर हिंदव राज्य स्थापन करू. त्या मोरेने ऐकलं नाही. एवढ्या प्रॉपर्टीचा मालक असेल त्याला जमीन असणारच ना. 6 जून 1655 राजांनी जावली जिंकली, पूर्ण परिसर काबीज केला आणि या डोंगरावरती गडाचं काम हाती घेतलं. किल्ला बांधायला सुरुवात केली इसवी सन 1656 आणि गड कधी पूर्ण केलं बाळा? 1658. ओनली फॉर 2 इयर्स. 2 वर्षात बांधून. 1656 स्टार्ट केलं कन्स्ट्रक्शन आणि 1658 गड पूर्ण बांधून झाला. त्या गडाची आखणी केली हिरोजी इंदुलकर, अर्जुजी यादव आणि मोरोपंत पिंगळे. रायगडला कधी गेला ना, दरबाराच्या पायरीवरती सेविसी तत्पर ठाई हिरोजी इंदुलकर त्यांचं नाव लिहिले. रायगड त्यांनीच बांधला ना. गडाच्या बांधकामासाठी वापरलं चुना, शिस, रेती आणि खायचा गुळ, जागरी. आणि गड पूर्ण झाला. ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि महाराजांची भेट झाली. हा गडाचा मेन इतिहास आहे. त्या अफजल खान 12,000 लोक घेऊन येणाऱ्या व्यक्तिगत मैत्रीसाठी येतच नाही. त्याच्यावर त्याचा बॉडीगार्ड आहे सय्यद बंडा, वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. त्या अफजल खानाची उंची फारच कमी होती, फक्त किती बाळा? 7.25 फीट. आणि शिवाजी महाराजांची हाईट 5.25 फीट. राजा गडावरनं भेटीसाठी निघाले, कारण शाम्याने खाली उभारला होता ना, त्याला माची म्हणतात. पायथ्या तिथे तुम्ही गाडी लावली ना, तर जस्ट 1 किलोमीटर पुढे तो स्पॉट वरून दाखवले की तुमच्या स्पॉट लक्षात येईल. त्या अफजल खान मध्ये एवढी ताकद होती, रानट्या किल्ला सरकावायचा, लोखंडाची पहार दिली, 4 चाकडा करायचा, तांब्याचा तांब्या हातात दिला, कारवाळा बनवायचा.
कारोडामध्ये चिमवायचा. त्याच गडाच्या पायथ्याशी दोघांची कबर स्वतः महाराजांनी बनवली. जिजामातांनी सांगितलं माणूस मरतो तिथं वैर संपतं, महाराज का मुस्लिमांच्या विरोधात नव्हतेच. 2002 पासून ते अतिक्रमण सील होतं. 2022ला एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झालं ते अतिक्रमण पूर्ण हटवलं. ते दाखवतो या. चौतारा दिसतो ना व्हाईट कलरचा लाईटचा खांब दिसतोय बघा. ओके. तिथेच दोघांची थडी घेत. एक अफजल खानाचं राईटला आहे आणि छोटं बघा साईडला दिसतंय तो सय्यद बनला. तिथे अतिक्रमण वाढत होतं, ते अतिक्रमण हटवलं. त्याला देव मानायला लागले, हुरूज वगैरे व्हायला लागलाय. आणि हे आता 2022ला उद्ध्वस्त केलं. तिथे आता महाराजांनी खानाचा कसा वध केला त्याचा भव्य पुतळा आणि संग्रहालय होणार. अच्छा, त्याचं बांधकाम चालू आहे. आणि समोर बघा 2 टोकोला दिसतो का डोंगर, तो एकदम मधु मकरंद गड. त्या गडावरती आजही जायचं म्हटलं ना तर 22 किलोमीटर चालत जावं लागतं. अच्छा. ट्रेक पॉइंट येतो आणि गुहा बघायचे. आणि हा इकडं हा तटबंदी फक्त पठार आहे याद्री रेंज मध्ये. महाबळेश्वर बघून दाखवतो. हे बघा ही गुहा 40 लोक महाराजांनी जाण्याअगोदर लपून ठेवले होते. सरदार नेताजी पालकर हीच का? पण ही गुहा तुम्हाला असं वाटतं की 40 लोक कसे राहतील ना, ही गुहा बघा इथपर्यंत. अच्छा, इथपर्यंत होती का? अजून 8 फीट खाली होती. इकडे जंगल जास्त आहे, लहान मुलं वगैरे येतात. आणि 1957ला नेहरू गडावरती येणार म्हणून हे तोडण्यात आलं. ओके. रस्ता बनवला, पायऱ्या बनवल्या. नाही तर पूर्वीचा मार्ग बघा काय वाटा इकडे नव्हता, हे आत्ता केले 1957 नंतर मार्ग. आपण आता गडाच्या पायऱ्या चढतोय आणि हा बघा पहिला दरवाजा आलाय. असा प्रवेशद्वार. येण्या जाण्यासाठी एकच दरवाजा, दुसरा दरवाजा नाही. खालून पाहिल्यानंतर बघा या दोन्ही भिंती एकच वाटतात. आणि याला गोमुख रचना दिली. पुढे बघा अजून मागे पसरलेला गोमुखी दरवाजा फक्त आत्ता बनवला, नवीन आहे. जुना मार्ग जो दरवाजा होता तो आतमध्ये. अच्छा. आणि टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात? 95 त्या. पण या 95 बारा इथपर्यंत येताना थोडं थकवा जाणवतो. जागा बघा स्टीप आहे. कंटिन्यू सांगू का, या 3 पायऱ्या तेव्हाची एक पायरी. ह्याच्या खाली अजूनही जुनं कन्स्ट्रक्शन आहे. अच्छा, हे नंतरच आहे. 1957. दरवाजा तोडायचं म्हटलं तर पहिला वापर हत्तीला. आणि हत्तीला कुठली वस्तू पाडायची असेल त्याला सपाट जागा पाहिजे. अशा ठिकाणी हत्ती येऊ शकतो पण त्याचा बॅलन्स जाईल मागे. स्टीप ठेवण्यामागचं कारण कळलं. दुसरा वापर बाहुबली पिक्चर मध्ये बघा दाखवतात तोंडका. त्याला जागा स्ट्रेट पाहिजे. ही जागा बघा टर्न आणि शॉर्ट आहे, त्यांना पण गेट तोडणार नाही, ते प्लॅनिंग फेल. आणि फायनली तोफेंचा मारा केला तर तोफेंचा गोळा दरवाजावरती न धडकता समोरच्या भिंतीवर धडकेल. सांगायचे तात्पर्य काय की दरवाजा सुरक्षित तर आपला अख्खा गड सुरक्षित. 2 वर्षाचं प्लॅनिंग. आजकाल आपण आपलं घर ग्राउंड लेवलला 2 वर्षात पूर्ण करू शकत नाही. एवढंच सगळं करून इथे शत्रू आला इथे यायची पण गरज नाहीये. गडाच्या अर्ध्या साईडला एक विंडो ठेवला. तिथून आपला एक मावळ इकडची पूर्ण फौज मारेल. त्याला म्हणतात गनिमी काम. या पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये आले की आपल्याला दोन्ही बाजूला ह्या पहारेकऱ्यांचे देवड्या पाहायला मिळतात. या इथे एक तोफ आहे आणि हे काय मला समजलं नाही का आहे. आणि या इथे जुना दरवाजाही पाहायला भेटला. हे बघा हा जुना दरवाजा आहे जो काढून ठेवले ते बघा. हा किती जड येतो, हालत सुद्धा नाही. आणि हा नवीन दरवाजा बसवला आता. हा जो आहे तो नवीन दरवाजा आहे. बघा सगळे लोखंड मेटल आहे. बघा इकडे बांधकाम चालूच आहे, अजून काही काही रेनोव्हेशन चालू आहे. चला या साईडला जाऊ, नंतर आपल्याला त्या बुरुजावरती जायचं शेवटी. आता सध्या इकडे जाऊ. आता आपण बेसिकली इकडे चाललोत, बालेकिल्ला म्हणू, मेन किल्ल्यावरती चाललोत. हा राजमार्ग. ओके. पालखी दरवाजा. त्याचा वापर फक्त VIP लोक करायचे. जसं तसं VIP रोड. शिवाजीराजे आठवड्यातनं, महिन्यातनं, वर्षातनं इथून पालखीत बसून जायच्या पालखी दरवाजा. कारण महाराजांजवळ घोडा नव्हता. चित्तोडमध्ये राणा प्रताप सांभाळून कृष्णा घोडी होती. हा राजमार्ग आत्ता 1936 नंतर बंद केला. इथला समोरचाच फोटो 4थीच्या पुस्तकात येतो ना, प्रतापगडाची मेन ओळख म्हणजे हा प्रतापगड. त्याचा फोटो आपण वरून नक्कीच घेऊया. याला पिक्चरमध्ये शूटिंग झालेत बघा. एक मी शिवाजीराजे भोसले बोलतो, त्याच्याच झालेलं लाख माणसा बघतो त्या मुजराकर फेमस तो तेव्हापासूनच आहे. कारण अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याचा मुंडकं संभाजी कावजी कोंढाळकरांनी ह्या बुरुजावरती आणून लटकवलं होतं. ह्याच बुरुजाची का मेन दरवाजावरती होत म्हणतात ते. मेन दरवाजा देवीचे चरणी. मेन दरवाजा आपण इथून आलो त्या सांगतो. अच्छा.
तर संभाजी कावजी कोंढाळकरांना वाटलं की महाराजांना मारून खान पळून चाललाय. हम्म. त्याला 12 भुवे लागायचे उचलायला कॅरी करणार. हा. संभाजी कावजी कोंढाळकरांनी 12 भुवांचे पाय तोडले, मुठीत आणून ठेवलं. हम्म. शिवाजीराजे गडावरनं निघाले, थोडेफार घाबरले असतीलच ना. वरती शंकराचं मंदिर आहे, रुद्राभिषेक केला आणि देवीला गारांना घातलं. आई जगदंबे मला यश दे, जे मला त्या भेटीमध्ये मिळेल चरणी अर्पण करेल. मेलेल्या माणसाची वस्तू का थेट आपण देवीच्या पायाजवळ जाऊन ठेवू शकत नाही ना. मंदिरात गेलं की अँगल कळेल. चरणी अर्पण केलं, वचनपूर्ती केली आणि मुंडकर राजगडला नेलं. अच्छा. जिजामातांना ते पाहायचं होते, या कुळ खाण्याची हत्या केली. तर अफजल खान तुळजापूर, गाणगापूर, शेखर शिंगणापूर, पंढरपूर ही मंदिरं तोडत लोकांना कन्वर्ट करत आला होता ना. एक प्रकारचा राक्षस. पण जिजामातांनी त्याला सांगितलं की मावळ्यांना की त्याला बालेकिल्लाचा दरवाजा आहे, त्या कोनाड्यात दपवून करा. त्या मुंडक्याची कबर तिकडे राजगडला आणि इथून खाली इथे. अशा 2 कबर आहे. 2 इतिहासामध्ये काय म्हटलं जातं, प्रतापगडचा प्रताप मिरवी राजगडाचा दरवाजा. यांनी लक्ष झालं. जिजामाता तुम्ही नसतात, दिसता नसता अंगणामध्ये तुळस. महाराज तुम्ही नसतात, दिसले नसते मंदिरावरती कळस. आणि महाराज तुम्ही खरोखरच नसतात, दिसला नसते आमच्या आया बहिणीच्या कपाळी कुंकुवाची चिला. इकडनं असा व्ह्यू आहे. ती तटबंदी आहे आणि त्या जुन्या पायऱ्या त्या काळच्या, त्याचं काही रेनोव्हेशन नाही झालेलं. आणि हे तलाव इकडे दिसतो तो, म्हणजे बघा ती तटबंदी तशीच तिकडे बघा मागे दिसते तटबंदी. हे बघा आता इकडनं दिसते बघा, तो बुरुज दिसतोय. अच्छा, जावळी हे इकडे ना. समोर दिसते. ओके, हे जे गाव दिसते ह्याच्यावरती महाबळेश्वर टॉवर दिसतो. हो हो. हे बघा मध्ये विल्सन पॉइंट आहे, सनराईज पॉइंट. हा बघा, हा टॉवरवाला, हा सनसेट बॉम्बे पॉइंट. झेंड्याच्या लेफ्ट साईडला बघा क्रॉस आहे. एलिफंट हेड, जावलीच्या जंगलाच्या वर बघा सरळ 3 लाईन दिसतात. अच्छा, हा ते नाही एलिफंट. हा, एलिफंट हेड लॉडविक. आईकडे एल्फिस्टन. एक कोपऱ्यात बघा सावली पडले आणि एक साईडला पूर्ण ऊन आहे. जागेवरती बघा असं टर्न झाला. आणि त्याच्या मागे लागून बघा पहिला, दुसरा, तिसरा 3 डोंगर. तो पहिला जो आहे ना, तो महाबळेश्वरातला सर्वात उंच मेन पॉईंट आर्थर सीट. जाऊन आलो काल. पॉईंट, मंकी पॉईंट, सावित्री पॉईंट. तिथूनच दुर्बिणीतून त्या गडावरचा पुतळा आणि झेंडा दाखवतो. काल धुक्यामुळे दिसत नव्हतं ऍक्च्युली. आपण वरती गेले की लोकेशन कळते. महाबळेश्वर किती लेवलला आहे? सी लेवल 4,500 फीट. अच्छा, 3.5. हे ते उंच आहे जास्त. हा, समुद्र इथून जवळ आहे ना. इथून 20 किलोमीटर अंतर वाढलं ना. आहे बघा ही कबर. लढाई झाली तिथे खाली झाली कोयना नदी आणि भेट इथे झाली. आणि मारलं ते कबर आहे तिथंच मारलेलं तिथे त्या अंगरक्षक, बॉडीगार्ड आणि वकील तेवढेच होते. ठाण्याने सैन्य 4 किलोमीटरला लपून ठेवलं. हो, ते तिकडे होते. आणि बघा सह्याद्री पर्वत रेंज आत आणि खाली तलाव बघितला ना. गडावरती 4 तलाव आणि 2 विहिरी येतात. त्याच्यामुळे 2 फायदे झाले. मी सांगितलं की 2 वर्षात गड बांधला. तटबंदीसाठी लागणारा दगड हा खालून नाही आणला, तिथनं स्थळात खालून आणला जरी असता तो 2 वर्षात गड झाला नसता. मावळ्यांनी बघा मोठे मोठे डोंगरच तोडले. डोंगर तोडत होते, दगड मिळत होते, भिंतीसाठी वापरत होते. निसर्गाचं देणं. एवढ्या हाईटवरती पाणी देखील लागलं. म्हणजे मावळ्यांनी साथ दिली महाराजांना, तेवढी साथ निसर्गाने देखील दिली ना. आज आम्ही लोक वरती राहतो बघा, तीच घर आहेत. 150 लोक वस्ती. पाणी लागणार आहेत ना, ते इथून ओढून घेऊन जातात. त्याच्यावर पाण्याची किंमत कळते. 2 विहिरी आहेत, त्या विहिरीचं पाणी पितो. बाकी कामासाठी तलावाचं. विहिरीचं पाणी तुम्हाला स्प्रिंग वॉटर असतं. हे पावसाचं आणि साठव पाणी. आता आपल्याला देवीच्या मंदिरात उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्यामुळे ऊन जाणवतच होतं. आणि त्यामुळे 10 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि मस्तपैकी लिंबू सरबत मागवलं. पुढे आपल्याला अजून भरपूर गड फिरायचं होतं, त्यामुळे या एनर्जी ड्रिंकची गरज होती. चला आता मस्त थंड वगैरे घेतलं, पुढे एनर्जी आली आणि आता पुढे निघूया. आपले गाईड दादा पुढेच आहेत. मोठ्या पायऱ्यात त्या काळच्यात नाही, म्हणून अशा मोठ्यात लांब डांगा टाकावं लागतात. बघा, हाच मेन फोटो येतो. मेन लुक जे आहे ना, तिथून फोटो घेतलेला असतो. बरोबर, त्या पुस्तकावर त्याच्या खाली बघा आपली गाडी लावली. बरोबर का? असाच हाच फोटो मराठी इतिहासाच्या पुस्तकावरती बघा, तुम्हाला आठवलं असेल तर बघू. मला स्क्रीनशॉट भेटला तर इथं लावतो. हाच तो फोटो आहे प्रतापगडाचा. चला आता पुढे जाऊया. बघा, हे म्हणलं ना, हे सगळ्या त्या काळातल्या पायऱ्या आहेत, म्हणून अशा मोठ्या पायऱ्या आहेत पसरट. म्हणजे आपल्याला अशा मोठ्या डांगा टाकाव्या लागतात वरती चढण्यात. त्यामुळे काय होतं, आपल्याला सवय असते मावळ्यांना, फक्त शत्रूंना सवय नसते. मग त्यांचा दम लागतो, मग त्यांची अर्धी ताकद इथंच संपून जाते. चला
इकडे जाऊया. आपण चाललो आता भवानी मातेच्या मंदिरात. गडावरचं जे भवानी मातेचं मंदिर आहे हे इथे भवानी मातेचं मंदिर आतमध्ये बाहेरून असं दिसतं. इकडे मस्त जे पर्यटक आले ते जेवण वगैरे करतात. तुळजापूरच्या तुळजाभवानीची प्रतिष्ठापना केलेल्या मंदिरामध्ये तुम्ही आता पोहोचता. ह्या देवीचे दर्शन झालं की तुळजापूर दर्शन झाला तर योग नक्कीच मिळतो. अच्छा. तिला तुळजाभवानी तिला म्हणतात, ही भवानी म्हणतात. शिवाजी महाराजांना पूर्वी रायगडावरनं तुळजापूरला जायला खूप त्रास व्हायचा. आणि हा घाट बघितला सातारा जिल्हा आणि कोकण बघितलं, या लोकांना जवळ कुठले हेच प्रतिष्ठापना मंदिर बघितलं, दर्शन केलं की तुम्ही तुळजापूरला गेल्याचं भास येतो. अच्छा. देवीची मूर्ती कुठे बनवली? राजगडला, संभाजी नाईक पानसरे. अष्टभुजा 8 हातांची मूर्ती. तिचा शिळा कुठला आहे? दगड. त्या काळी कुठून मागवला? नेपाळातून. नेपाळमध्ये काळ्या गंडकी नावाची नदी आहे. या गंडकी नदीत हा शिळा मिळतो. तो आपल्या सोनाराकडे असतो. कसोटी त्या दगडाची मूर्ती. अच्छा. अष्टभुजा देवीची स्थापना अफजलखानाच्या वधानंतर केली. 1658 गड पूर्ण गेला. 1659 खानाला मारला आणि 2 वर्षांनंतर स्थापना केली. म्हणजे स्थापन केलेली मूर्ती आपण हलूच शकत नाही. देवीची मूर्ती नंतर स्थापन केली. पालखी मूर्ती आणून ठेवली होती छोटीशी, ती राजगडला होती. देवीच्या पायाजवळ काचेच्या पेटीत ठेवलेलं शिवलिंग आहे. काचेसारखं दिसतं, काचेचं नाही, स्फटिक माहिती आहे, क्रिस्टल. काही लोकांच्या काळामध्ये वाईट मला त्या स्फटिकाचं शिवलिंग राजे नेहमी त्यांच्या सोबत ठेवायचं. शिवाजीराजे रायगडवर आल्यानंतर संभाजी महाराजांनी एकांतर केलं. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला आणि 3 एप्रिल 1680 रायगडला मृत्यू झाला. आणि बघा त्यावेळेच्या तोफा आहेत. कारण अशा तोफा खांद्यावरती घेऊन दिवसभर पहारा द्यायचा. तिचं वजन किती आहे? 80 किलो. ही 60 किलो. आणि म्हणजे तोफवाला दिसतं ना कुठला पहार आहे. ही हा पहार आहे. मागे कटवणी माहिती आहे का? दगड बाहेर काढण्यात ते हे द्यायचं ना, पण टेकन देऊन दगडे करायचं ते. आणि आतमध्ये एक तलवार पण आहे. शिवलिंग बघितलं ना की मागे फिराल, कारण मूर्ती इकडे मागच्या बाजूला एक काचेचा दरवाजा. अच्छा. स्वराज्याचे 4थे सरसेनापती. पहिले मानपूजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पानकर, तिसरे प्रतापराव गुजर. गाणं ऐकून असाल, विराट वीर देवडले. चौथे सोयराबाईंचे भाऊ, महाराजांचे मेहुणे, राजाराम महाराजांचे मामा हंबीराव मोहिते. त्यांचा पराक्रम ह्याच मोहित्यांनी जावली खोऱ्यामध्ये अफजलखानाचे जे 11,000 पोट मारले ना, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मोहित्यांचा. त्यांनी किती लोक मारली? 600. मग एका तलवारीवरती एक सोन्याचा स्टार, तिच्या समोरच्या मावळीने 100 लोक मारले येणार. अच्छा. 7 स्टार आणि सुवर्ण अक्षरात कोरलेलं नाव. शिवाजी महाराजांची तलवार आज जी केली भारतात नाही, इंग्लंडमध्ये. जगदंबा तलवार ही नेहमी त्यांच्या सोबत असायची, ती सातारामध्ये. जल मंदिर पॅलेस सातारा, उदयनराजे भोसले, हे जुनं मंदिर आहे. दर्शन वगैरे झालं, 5-10 मिनिटं बसा, काय हरकत नाही. फक्त आतमध्ये पुजाऱ्यांना विचारा. आतमध्ये अलाउड नाही ना? आहे, मोबाईल घेऊन जाऊ शकता. जाताना बघा इथे पायऱ्या चढल्यात ना, तुम्हाला देवीची मूर्ती दिसेल. फक्त फेस टू फेस घेऊन ठीक आहे, चालेल. शिवलिंग तलवार बघा, ह्या तोफा त्या काळच्या. हे पहारे, हे तोफे. चला आता मंदिरात जाऊ. त्यांनी तर माहिती दिली, आता आपण मंदिरात जाऊन दर्शन करून येतो. आतमध्ये माहीत नाही फोटोग्राफी अलाउड आहे का नाही, विचारू. काल केलं तर ठीक आहे, नाहीतर बंद करू. ह्या मंदिरातून आतमधून आलो आता दर्शन घेऊन. भवानी मातेचं मंदिर, भवानी देवीचं दर्शन घेतलं. आणि जसं म्हणलं ना, काळ्या दगडातली मूर्ती जी नेपाळवरून आणली, वेगळाच दगड आहे. तिथं देवीची मूर्ती मस्त वाटत होती. आणि त्याच्या बाजूलाच आहे ना क्रिस्टलवाली हे शिवलिंग आहे, ते पण बघितली. आणि मग इकडे ह्या साईडला तलवार येते हंबीरराव मोहित्यांची. त्यांनी जे जावळीच्या खोऱ्यात युद्ध जे केलं होतं आणि 600 लोक मारले होते, ती तलवार इथं ठेवलेली. इथं ते 6 स्टार्स आहेत. बघितलं प्रत्यक्ष कसे झालं, प्रतापगडाचे युद्ध कसे झाले त्याचा मॅप आहे हा. आता फोटो काढतो. युद्ध जे झाले प्रतापगडचं त्याचा मॅप आहे. भवानी मंदिराच्या शेजारी तिथे हस्तकलेचं दुकान होतं, जिथे आतमध्ये भरपूर प्रकारच्या वस्तू ठेवल्या होत्या विकण्यासाठी. इथे आम्ही 5 मिनटं वेळ दिला आणि काही वस्तू खरेदी. बघा हे शिट्टीसारखं. त्यात काय पाणी टाकायचं का? अच्छा. बघा यावेळेस त्यावेळेस जातं वगैरे जे होते. आणि ते काय उकळ आहे ना, ती उकळ. ते तोफेचा तुकडा आहे. आणि नगारा. अच्छा, फाटला तो. मस्त चुलीवरती भाकरी बनतायत, भजी आहेत गरम. पिठलं भाकरी भेटतं नाही तर? पिठलं भाकरी भेटतं ना. चला नंतर आपण
फिरून येऊ आणि नंतर बघू. इथं पिठलं भाकरी वगैरे समोर दिसते, ते आहे गाईड दादांचं घर. हां होते त्यांचीच घरी. अच्छा, हां तेच फक्त. नाही बघा इथून दाखवतो थोडंसं जवळून. ही सगळी गडावरची जी घरं आहेत ना, ही सगळी दिसत आहेत, ती बेसिकली मावळ्यांचीच घरं आहेत, बाहेरचे कोणी नाहीत. जे राजांचे मावळे होते त्यांच्या पिढी जात मावळेचे ते इथं राहत गेलेत, बाहेरचं नाही कोणी आलं एवढं. इकडनं हा असा परत बुर्जाचा नजारा. हे गाईड दादांचं स्टॉल आहे बघा. हातामध्ये पर्वत गदा नाही, हां त्यामध्ये पर्वत आहे. आणि तोंड बघा, पूर्व काही पश्चिम नाही, दक्षिणमुखी. अच्छा, क्रॉस नाहीये. पर्वत वगैरे असतो, उड्डाण घेतलेले असते असं असतं म्हणजे नॉर्मली. हां, आणि शेपटी बघा, डोक्यावरनं फिरून पुन्हा टर्न गेला, ह्याला वीरप्रताप हनुमान म्हणतात. वीर प्रताप हनुमान. लंकेकडे उड्डाण घेतलेली मुद्रा. अच्छा, आणि ह्या दोन्ही भिंती बघा लांबून एकच वाटतात. बुरुज किल्ल्याचा दरवाजा पण दिसत नाही. गोमुखी रचना. बाल्य किल्ल्यामध्ये राजवाडा, दरबार, धान्याचे गोडाऊन, खजाना सगळं वरती. अच्छा, मोठा किल्ला काबीज केला तर बाल्य किल्ल्यातून लढा. बाल्य किल्ला आपल्या हातून निसटतोय, चोरवाट्यातून निघा, पुन्हा मोठ्या गाड्यात ये. शत्रूला वाटू द्या, ते घाबरून किल्ला जवळ गेले. पण मेन गेट बंद करा आणि येऊन शत्रूवरती पुन्हा हल्ला करा, लढून मारा, नाही तर गडावरनं कुठे टाकून मारा. आणि बघा त्या जुन्या पायऱ्या त्यावेळेच्या, त्या आपल्या काळात जसं तर एवढेच आहे. फक्त तुम्ही 475 पायऱ्या आला. 2 बुरुज आहेत. आणि परत इथं गोमुखी रचना आली. या 2 बुरुजामुळे आता मेन दरवाजा तर दिसून येत नाही. चला म्हणजे आपण चालत बाले किल्ल्यावरती. आणि हा तो दरवाजा एकदम जवळ आल्यानंतरच दिसतो हा दरवाजा. गोमुखी रचनेने केलेल्या दरवाजांची, बुरुजांची हीच खासियत असते. शत्रूंना दिसून येत नाही. केदारेश्वर मंदिर. बंदी फिरून महाराजांचं दर्शन करण्यासाठी जायचं, पण आपण दर्शन उतरताना करून जायचं. आता दर्शन केलं की प्रदक्षिणा होते. शिवलिंगाला कधी प्रदक्षिणा पूर्ण मारत नाही. हां, तिथलं एकच रस्ता. स्वयंभू इथेच देवीचं मंदिर बांधायचं होतं. जागा साफ करत असताना स्वयंभू शिवलिंग गेलं. मंदिरासमोर अष्टप्रधान मंडळ, दिवाणी खास, मोगल भाषेमध्ये दिवाणी खास म्हणजे की फक्त 8 लोक. जसं आपली फॅमिली मिटिंग. दिवाणी म्हटलं की पूर्ण जनता. दिवाणी खास इथे होतं, दिवाणी रायगड. 1818 मध्ये हे ब्रिटिशांनी तोडलं, तलवार घेऊन गेले तेव्हा. तोडण्यामागचं कारण पण तेवढं महत्त्वाचंच आहे, कारण त्या काळची लोक काय करायची, भिंतींमध्ये, जोत्यांमध्ये सोनं खजाना लपवून ठेवायचं ना. अजून काय मिळेल त्या उद्देशाने सगळं तोडलं. त्या काळी नवीन कुठल्या व्यक्तीला सैन्यात घ्यायचं असेल, कुठल्या जाती धर्माचा असो, म्हणजे आपल्या स्वराज्यात त्याला यायचंय, तर इथं हजर करा. तेव्हा समोर शपथ होती ना. शपथ घेतल्यानंतर तो खोटं बोलला, चोरी, फितुरी, गत्तरी, कुठलं वाईट काम केलं तर आपल्या काळामध्ये शिक्षा एकच आहे, ती फाशी. 360 वर्षापूर्वी अशा गद्दाराला, फितुरीला पकडा, त्याचे हातपाय बांधा, धान्याचं पोतरी काम पोत्यात भरा, मागे पॉइंट आहे कडे लोट, त्या गडावरती कडे लोट आहे, रायगड टकमक टोक आहे. पण इथून कुणाला शिक्षा केली आहे ती इतिहासात नोंद नाहीये. त्याच्यापेक्षा जबर शिक्षा झाली तो हा दरबार. खंडूजी खोपडे देशमुख, अफजल खानाचा मुलगा फजल खान इथून पळून गेला हजार पूस घेऊन. त्याला मदत खंडूजी खोपडेने केली. की तेव्हा मदत केली नसती ना तर पवन खिंडे आपले बरेचसे मावळे वाचले असते. कारण फजल खानला सगळे चेहरे माहिती होते ना. पण खंडाने गद्दारी केले, कळाला भोरचे, कारीचे, कान्होचे, जेदे काकांनी. जेद्यांनी खंडाला इथं हजर केलं की राजे खंडा फुटला, फजल खानला पळून जायचा मार्ग दाखवला. दरबारामध्ये एकच खळबळ की आता या खंडाला काय होणार, कडे लोट. मोरोपंत पिंगळे पुढे आल्याने सांगितले की राजे या खंडाला जीवदान द्या आणि शिक्षा पण द्या, कड्यावरनं फेकू नका, कारण आमच्यासोबत राहून हा गड बांधण्यासाठी फार मदत केली. महाराजांनी विचार केला, शिक्षा दिली तरच मागची 5-50 लोक सुधारतील ना. नाही दिली तू एक काम चांगलं करे, एक वाईट करेल ना. ह्याच दरबारावरती 1660ला खंडूजी खोपड्याचा चौरंगा केला. डावा पाय कलम केला आणि उजवा हात. डावा पायच कलम का केला, घोड्यावर स्वार, घोडेस्वार घोड्यावरती बसताना लेट ठेवूनच बसतो ना. पुन्हा तो घोडेस्वारी करू शकत नाही. आणि उजवा हात तलवार घेऊन पुन्हा स्वराज्याच्या विरोधात लढू शकत नाही. जिवंत सोडला तो पण अर्धा, झोपू शकत नव्हता आणि मरू पण शकत नव्हता. म्हणजे त्या काळी सांगायचं तात्पर्य की शिक्षा देण्यासाठी पण डोक्याचा वापर जरुरी होता ना. काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुंदर होती. चला आपण आधी फिरून येऊ आणि मग नंतर उतरताना दर्शन घेणार. सावित्री, हो सावित्री मध्ये ब्रिज वाहून गेला होता 10 वर्षापूर्वी. अच्छा, पोलादपूर आणि महाडच्या मधला हां ब्रिटिश काली.
हा रस्ता पोलादपूरला जातो. चोला हां इकडे कशेडी, खेड, चिपळूण, गोवा या साईडला बघा, सगळं कोकण या साईडला. पनवेल, मुंबई. हे थोडक्यात येणे 17 नंबरच्या हायवेला मिळणारा हा जुना शॉर्टकट. अच्छा. तुम्ही आता उभे आहेत ना सातारा जिल्ह्यात, हात बाहेर काढा. हां तुमचा हात जातो रायगड जिल्ह्यात. जास्त अच्छा. वाटू नका, जिल्हा बदलतो. बघा, हे बुरुजाच्या पलीकडे रायगड जिल्हा सुरू होतो, हा सातारा जिल्हा आहे. हा 3रा नंबरचा बुरुज आहे. आणि इथं खाली काय दादा? बरं. अच्छा, परत इकडे जायचं आपल्याला? नाही, इकडे यायचं नाही. शूट करायचं तर करून घ्यायचं. हा, म्हणून म्हणलं. आज जाऊन येऊ शकता. बरं. एकटेच जा पण. हो हो. हे बघा, या इकडे ना हे चोरवाट आहे बघा. चोरवाट आहे म्हणतात तिथं. बघू आता. हे बघा, अशी चोरवाट आहे. हे बंद केलं आता इथं. हे बघा, इकडनं बाहेर पडतात होतं, हे सगळं लावले. म्हणजे हा शत्रूंनी जर हमला केला वगैरे तर गुपचूप बाहेर पडायचा चोर दरवाजा. मग इकडनं डायरेक्ट बघत मस्त गार हवा लागते इथं. हे बघा, एकदम खड्या पायऱ्यात, मोठ्या मोठ्या पायऱ्यात उजावरनं चालतात. आता इथे गेलेली पत्ता. हां, सो इकडे दिसते ना. हे बघा, मग अशी आता जस्ट मी इथं गेलो होतो चोर दरवाजाचं ना. हे बघा, आपण बुरुजावरनंच चालू आहेत. आणि या साईडला पूर्ण कोकण प्रदेश, रायगड किल्ला या साईडलाच आहे दिसते म्हणतात. पुढे बघू आता. आणि हे बघा, असं प्रत्येक बुरुजावरती असं असतं, इथनं मारा करण्यासाठी शत्रूंवर कोबणी जे म्हणतात. बुरुज कितुरी गद्दारी किल्ली, याच्या गद्दारांना हातवाय बांधा, पोत्यात भरा. बघा, इथनं मित्रांनो फेकायचे. 1800 फीट कोणताही दरी. कडिलोट बुरुज हा. तेव्हा देत होते, गद्दार कमी होती. त्या काळात ही शिक्षा दिली, ही जागा भरेल ना. हात काढून बघा, हवा इकडे थंड, इकडे हवा नाही. ते चोर दरवाजे तिथे लागत होती, मस्त गार थंड हवा आहे बघ. हे दिसलं का? इथनं खाली ढकलून द्यायची, कडिलोट करायची. आता आपण आतमध्ये आलोत बुरुजावर उतरून. आणि इथे हे सगळं असा सजवलेला परिसर आहे, म्हणजे गार्डन टाईप केलं इथे. आणि या इकडे पुढे पुतळा दिसतोय मला, जवळ गेल्यावर दाखवतो. चला. इथं मस्त शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, घोड्यावरती स्वार. आता ह्याच्याबद्दल माहिती सांगतील गाईड दादा. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पुतळा. याच ठिकाणी राजांचा राजवाडा होता. अच्छा. राजवाडा ब्रिटिशांनी तोडला. महाराजांची आठवण राहावी 1957ला पुतळा बसवण्यात आला. हा बनवला मुंबईला, वेले पार्लेला. शिल्पकाराचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग कामत. पुतळ्याचं वजन किती आहे? 4,500 किलो. 4,500 टन. हा पंचधातूचा ब्रॉन्झचा. ते आणताना वंती सांगताना नसता 17 पार्ट बनवली आणि आम्ही जॉईन केला. घोडीच्या पायापासून तलवारीपर्यंत 16 फीट आणि खालचं 20 फीट चौतारा. हा दगडीच आहे. तेच फक्त 4,500 किलो पंचधातू. 17 पार्ट आणून जॉईन केले. पुतळ्याची देखभाल करतं सातारा जिल्हा परिषद आणि गार्डन वन विभाग सातारा. दरवाजात आपण एक तोप बघितली ना, त्याच्या तोपा बुरुजांवरती असायला. तिचं वजन 650-700 किलो. खांद्यावरती घेऊन फिरायचे. त्या तुम्हाला मी मंदिरात दाखवले, बरोबर ना. रॉकेट लॉन्चर, बरोबर. शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले. 19 फेब्रुवारी 1630 जन्म शिवनेरी. 3 एप्रिल 1680 रायगडला मृत्यू. कमी वेळात आजारी येऊन वारले. अशा राजाचा पुतळा बनवताना घोड्याचा डावा पाय हा वर ठेवतो. तसा ठेवतात आर्किटेक्ट. त्याच्या मागचा अभ्यास. जो राजा वीरमरण होतो जंग करता करता शहीद. 2 पाय घोड्याच्या पुढचे वर. राणा प्रताप. महाराणा प्रताप तसं वरती. घोड्याचा राईट लेग वरती असेल तर धोका, गद्दारी करून मला राईट लेग वर. अच्छा. 4 पाय खाली असतील. रिटायरमेंट घेतली पण गादीवरती आपला वारस बसवला. ओके. तिथे जाऊ, तिथे समोर नाही. असेच माझ्या मायभूमीचे रक्षण, माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय. त्या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही. सह्याद्रीच्या कडेकपार इथेच तळपल्या तलवारीच्या पाती, म्हणून अजूनही रक्ताने लाल आहे ही सह्याद्रीची माती. रायगडच्या पूर्वेला आणि महाबळेश्वरच्या पश्चिमेला उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं. आकाशी झेप घेणारा गरुडानं तीक्ष्ण नजरेने हिरलं. त्याला तटबंदीचा मुकुट चढवला. नाव दिलं किल्ले प्रतापगड. किल्ले प्रतापगड. वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता. वाऱ्याला देखील वेग नव्हता. एवढा वेग शिवाजी महाराजांच्या तलवारीला होता. शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. लाखोत काय करोडोत काय जगात जिजाऊंचा शोभा एक होता.
जिजाऊंच्या शिवबाई. चला आता आपण पुतळ्याच्या जवळ चाललोत. इथे बघा किती मोठा पुतळा आहे. म्हणजे हे 20 फुटाचं आहे खालचं बांधकाम आणि वरचं ते 4500 किलोचे 4500 किलोची पंचधातूची मूर्ती आहे ती. एकच नंबर. आणि तोफ आहे त्या काळची. बघा थंड आहे बरं काही. ह्या तोफा थंड असायच्या. पंचधातूच्या असल्यामुळे कसं आहे ना, तोफा थंड असतात. आणि ज्यावरती दिलेलं आहे जन्म 1630 आणि 1680. हे बघा ही पण एक छोटी तोफ आहे. त्या तिकडे एक तोफ आहे. थंड असते बघा. म्हणजे शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आपण. आणि आता एक घोषणा देऊया. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. फर्स्ट टाइम प्रतापगडावरती आलोत मित्रांनो. मस्त वाटतंय प्रतापगड बघून पाहून. शिवरायांचं पराक्रम जे काय आहे इथे घडलेला पराक्रम ऐकून. आणि इकडे या शिवरायांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्याची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल असं पोर्तुगीज गव्हर्नर यांनी म्हटले. चला आता परत आपण राऊंड मारून केदारेश्वराच्या मंदिराच्या येत आलो. कारण आपण आतमध्ये नव्हते गेलो. आतमध्ये जाऊन दर्शन करू. प्रतापगडावरील हे केदारेश्वराचे मंदिर आणि इथले शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे. येथे बांधकामाच्या वेळेस हे शिवलिंग सापडले होते. बघा इथे माहिती दिलेली आहे थोडी. म्हणजे गडाच्या बांधकामाच्या वेळेस हे स्वयंभू शिवलिंग सापडले होते. स्वयंभू अशा केदारेश्वराचं दर्शन झालं आपलं. आणि आता खाली निघूया. गाईड दादा पुढेच आहेत. बहुतेक आपलं झालं असेल ऑलमोस्ट. आता मेन बुरुज राहिला आहे तिकडचा, तो बघायचा आहे. बुरुज राहिला आहे इथनं खाली जाऊ. पण हे बाले किल्ल्यातलं आपलं ऑलमोस्ट झालं आहे बघून. या तटबंदीला सगळं मूळ आहेत झाडाची. फार बुरुजामध्ये मूळ गेले सगळ्या झाडाची. गडावरती टी शर्टचं दुकान आहे पकड असं. तर इथे गडावरती हे टी शर्टचं दुकान होतं जिथे सगळ्या प्रकारच्या साईजचे टी शर्ट भेटत होते. आणि फक्त 100 रुपयाला कुठलंही टी शर्ट घ्या. मी इथं एक टी शर्ट घेतलं. चला आता आपण इथे गडावरतीच बसलो. तिथं पिठलं भाकरी खाण्यासाठी. त्या तिथं मस्त चुलीवरती गरम गरम भाकऱ्या होत आहेत. मग अशा आपण बघितलं जाताना त्या मावशी करतायत मस्त. हे बघा ही आपली थाळी आलेली आहे. पिठलं भाकरी, पिठलं आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, दही आहे, इथं ठेचा आहे, लोणचं आहे आणि इकडे भाकरी पण आहे. पण आले आपले मस्त मॅगी सांगितली. हां एक मॅगी. हे बघा भजी पण आले आपले. आपण इथं ताक पण मागवलं. मस्त मसाला ताक होतं. मस्त मजा आली. सगळं जेवण संपलं आपलं. बघा किल्ल्यावरती अशी जागोजागी तुम्हाला हॉटेल भेटतील. इथे जसं जेवण वगैरे काय पिठलं भाकरी वगैरे जसं आपण इकडे केलं ते गाईड दादांच्या ओळखीचं हॉटेल होतं तिथं. असे बरेच ठिकाणी आहेत. कुठेही तुम्ही हे करू शकता. बरी लांब. आणि बघा हे ताक बनते बघा असं बनते दुधाचं आहे का. मग असे बघितलंच ना पिलं ते. चला आता आपल्याला त्या बुरुजावरती जायचं. तिकडं जो मेन बुरुज म्हणजे जो प्रतापगडाची ओळख आहे म्हणतात ना, तो त्या बुरुजावरती जायचं. सगळे लोक बघा तिकडे जातात. शाळेची सहल पण आली आहे. इथं नकाशा दिलेलं आहे. प्रतापगड किल्ल्याबद्दल माहिती कुठलं पॉईंट्स आहेत काय ते सगळी माहिती दिलेली आहे. इकडे सगळं बांधकाम चालू आहे. इकडे बुरुजाचं रिनोव्हेशन करतं. संवर्धन कार्य प्रगतीपथावर आहे. हे बघा हे जे पुनर्वसन चालू आहे. दगडी बांधकामच करतायत. हे आता पहिल्यासारखं तर नाही होणार. जसं त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात चुना शेषम वगैरे वापरून जे काढायचे गुळबीळ टाकून ते तर नाही. त्या क्वालिटीचं तर नाही. सिमेंट वगैरे जे काय चुना पण वापरत असतील आणि सिमेंट वगैरे होईल या काळानुसार. पण त्या काळातल्या आणि ह्या काळातल्या काय म्हणतात तुलना नाही होऊ शकत. एक शाळेची सहल आली. पूर्ण बसलेत मस्त एकदम. फोटो काढतायत त्यांचे सर बुरुजाच्या एकदम जवळ. आता फक्त पायऱ्या सोडून आपल्याला वरती जायचे. डिकेटी कुठं आली. हां इचलकरंजी. तिकडून आली का. बघा इचलकरंजी शाळा आहे. हे बघा आता बघा हे इकडनं तर चढता येणार नाही आपल्याला. साईडने जावं लागणार. हे साईडने पायऱ्या इकडनं किंवा इकडनं जावं लागणार. चला इकडनं झालं. आणि याला झेंडा बुरुज म्हणतात कारण तर झेंडा फडकवला जायचा. चलो लेट्स गो. चला
चलो पटापट चलो. बघा इथं पण मस्त अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. चला आता आपण आलोत झेंडे बुरुजावरती आणि हा तो स्तंभ आहे. इथं आपला ध्वजा भगवा ध्वज फडकतोय झेंडा म्हणून याला झेंडे बुरुज म्हणतात. त्या झेंडा लावला जातो. ते सगळे डोंगर ते महाबळेश्वरचा भाग आहे. त्या तिथे सगळे पॉईंट्स वगैरे आर्थर सीट पॉईंट एलिफन्सन पॉईंट सगळे तिकडनं प्रतापगड दिसतो ॲक्च्युली. आणि इथे बघा खाली पार्किंग दिसते. तिथं आपली गाडी आपली असेल तुम्हाला बघा असं त्या तिकडं दिसते का ते गाव वगैरे दिसत आहेत. तो भाग तो सगळा जावळीचा प्रांत आहे म्हणतात. शिवाजी महाराजांना तो जावळी प्रांत जिंकला आणि मग हा किल्ला बांधा घेतला. बसलं ना पूर्ण हा किल्ला दिसतोय बघा. त्या बुरुजापासून जे तिकडं तळे त्या साईडला तळे तिकडं ते केदारेश्वरचं मंदिर आपण जाऊन आलो. ठीक आहे. मग वरती वस्ती वगैरे आणि त्या तिकडं आहे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो घोड्यावरचा त्या साईडला आणि तो शेवटचा बुरुज तिकडचा. एकंदरीत बघायचं असा व्ह्यू दिसतो. आणि इकडनं पायऱ्यांवरती आलं की या दोन्ही कड्याला छोटी छोटी जागा आहे. म्हणजे बुरुजाचाच भाग आहे फक्त असं जाण्यासाठी लक्ष देण्यासाठी बुरुजावरून. हे बघा इकडनं मग असा व्ह्यू दिसतो. आणि परत इकडनं शत्रू दिसतो. येणारा शत्रूच असेल. आता ते माणूस पोरगा दिसते का तो समजा शत्रू आहे त्याच्यावरती हल्ला करू शकतो इथं. मग खाली पण एक बुरुज आहे. आता ते जायचा रस्ता तो बंद केला आहे तर ते खाली पण जाता येत. हा छोटा बुरुज आपण आहे तो वरचा थोडासा उंच बुरुज. अशी तटबंदी पूर्ण किल्ल्याची. चला आता आपण झेंडे बुरुजावरनं खाली उतरतोय. चला हळूहळू या. आपला हा झेंडे बुरुज बघून झाला मागचा दिसतोय तो. आणि आपण आता निघतोय खाली. गड उतार होऊयात आणि आपल्याला खाली जाऊन एक मिनटं काय इथं. आणि हे बघा इथं झेंडे बुरुजाचे इथे एक्सकॅव्हेशन केले ना हे बघा तिथलंच आहे. हे पुरावे आहेत म्हणजे हे का सापडलेत त्या काळचे सापडलेत. आणि हे बघा त्या काळचं जातं बघा ते मोठे जाते होते. आता हे बघा तुटले ते तुकडे झालेत पण हे त्या काळचं जाते. इकडून गड उतरून करून आलोत आणि वरतून जे आपल्याला कबर दिसायची ना अफजल खानाची तिकडे आलोत. म्हटलं आतमध्ये जाता येईल पण नाही आहे बंद केले ते. हे बघा कोणत्या इसमाने आज जाऊ नये नो एंट्री हे सगळं बंद केलं आहे. कारण मागे इथं भरपूर अतिक्रमण करून मोठं मस्जिद वगैरे बांधली होती इथं. आणि ती 2022मध्ये आय गेस जेवढं पण अतिक्रमण झालं होतं ते तोडून टाक. मला वाटतं त्याच्यानंतर हे सगळं बंद केलं. इकडे एंट्री प्रवेश बंद केलेलं सगळ्यांना. चला आता आपल्याला आतमध्ये जाताना नाही वरतून आपण बघितले किल्ल्यावरनं खबर. चला त्यातून निघूया. चला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा. आणि आमची महाबळेश्वरची पूर्ण सिरीज आवडली असेल तसंही सांगा. आवडली नसेल तेही सांगा. चला भेटूया पुढच्या आणखीन एका प्रवासात. तोपर्यंत बाय बाय.